मला जो खय आणलंच काय पार्टी करा, ही पार्टी द्यायची इकडे वालात घेऊन आलंस या घेऊन. अरे तुमका काय आहे, तुम्ही आपले बेवडे लोक, हे आम्हाला इमेज आहे, आत्ताच भरती होऊन आलो आहे, लोक काय बोलतील. मला कसली इमेज नाही कसला काय तो काय राहिलाय काय नाही, काय काय आणलं चाकणाला, बिस्किटा क्रीमची काय चाय डुबून खायचे की इथं. दुकानात जर फरसाण आणायला गेलो असतो ना आणि कळलं असतं तुझ्या बरोबर आलो आहे तर कळलं असतं लोकांका, गावभर गजर झालो असतो की चाललो बेवडं पिऊक चाललो तुझ्या बरोबर. तुमच्या बरोबर राहायचा म्हणजे ना ती पण भीतीच आहे. ठीक आहे चल जाऊ दे आता, चल चालू करूया लवकर संपवूया. Cheers. मेल्यानं तुमच्यासोबत बसायचं म्हणजे ना रंग आणि पाण्याशिवाय होळी केल्यासारखा झाला बघ. हा बघ उगाच काहीतरी बडबडू नको. रंगाशिवाय आणि पाण्याशिवाय होळी खेळली जाता कल्ला. या तुम्ही बेवड्या लोकांनी उगाच बदनामी केलेली आहे की दारू शिवाय पार्टी होत नाही. तुझ्या प्रवचनाला ना आता मला असं वाटतं अजून एक पॅक जास्त मारावा. सगळे उतरवून टाकतेस रे तू. तुला फक्त पॅक मारायला कारण पाहिजे आहेत बेवडे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अन्या, एक्स्ट्रीमली सॉरी. ह्याला उगाच आहे ना तू. मी 4 बियर मारतो, 5 बियर मारतो, अशा क्वार्टर मारतो, तसं मारतो. भेंडी 2 पेग मारल्यावर तुला चढायला लागली, इंग्लिश बोलायला लागलास. वा मेला झो. आय एम ऑल्सो भरतीसाठी लय ट्राय केला रे अन्या, लय ट्राय केला भरतीसाठी मी. होय अरे लय पल्ला लाव तुम्ही. अरे आणण्याच्या दुकानावर विमल आणायला पल्ला लाव, दुसरीकडे ते दारवाच्या बॉटला आणायला पल्ला लाव. अरे एकीकडे व्यायाम करा, दुसरीकडे दारवा पिया आणि परत भरतीची स्वप्न बघता. पण अशाने भरती होणार आहेत का तुम्ही? मेला आलो बोल थांब, ऐकल कोणतरी. कसले पोलीस होताव काय, नशीब तू भरती झालंच नाही, नाहीतर त्या आर्मीवाल्यांचा नशीब. तर मेला साने आपण आण्या तुला सांगतोय, आण्या तुला सांगून ठेवतोय. मला झाली म्हणून मी बोलत नाही, पण आण्या तुला आता मी एकदम मनापासून सांगतोय, वन डे आर्मी मिस मी. काय बोललो आण्या, वन डे आर्मी मिस मी. आर्मीवाल्यांचा नशीब रे, आर्मीवाल्यांचं नशीब. शेवटची राहिली संपवून टाक आणि चल जो इथून. हा बघ लव पॅक घेतला माझा शेवटचा. उठव आता तुझा पण बाजार, मी माझा पण बाजार उठवतो. प्रत्येक पेगला कशाचे चिअर्स मारू हवे तुका. पिंकी तू वाढलेच काय बोललंय जरा, म्हणून तुला रोग सांगतोय मी, रोज खात जा पण तू काय ऐक ना माझा. हा उद्या आजारी बिजारी पडलीस तर लोक काय म्हणतील, राम्यान लक्ष नाही दिला. अगं दीपे समजाव तुझ्या मैत्रिणीला जरा. हे खा नको काय बाय तू. हे भावा, अरे झालं काय तुझं? नाही रे, अजून छकोलीला आंघोळ घालायची आहे. कोण चुकुली? ही काय, ही चुकुली आहे? बघ हाय की नाही एकदम गोंडस. बघ नाचली माझी बाय. त्या सगळ्याला जाऊ दे, तू माझ्यासोबत तालुक्याला चल, माझा आर्मीचा फॉर्म भरायचा आहे. मेला तू येडा झालास काय? गावातली सगळी लोक आधीपासून आर्मी जातात म्हणून तू पण. अरे पण काय, तुला देशसेवाच करायची आहे ना, मग शेती कर. होय की नाही पिंकी, याने शेती केली तर देश होणार आहे ना. बघ माझी पिंकी पण हा म्हणते. अरे कुणाच पण काय विचारतो. काशी कर तू जा. तू पिक्चर बघतेस ना कसं मारतात ते तिकडं. हा उगाच गेला बिलास तर परत यायचं वांद तुझं. अरे पण मला माझ्या तायडीचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. या बघ तुझा काय तर तू मर नाही तर काशी कर. हा तू जा, मी माझा काम करतोय. बरं मी जातो. यायला कोणाच विचारत राहिलो इथं. बाय. एक पण कावडा नाही भेटलाय रे सकाळपासून. अरे हा मला आवाज किती करतो रे. अरे अमित दा कसला मोठा शिकारी आहे माहितीये का तुला? येते काय? होय हं? याला सांग जरा, अमित दा सोबत शिकारीला येत असेल ना तर असं चालत नाही. हं. तुला माहित आहे तसं चालतच नाही, नुसतं आल्यापासून खार खार खूर खूर असं चालतो काय. मेलेच कुठनं मुंबईत नाही येतात नाही इथे. कसला भारी शिकारी. चल तू चल. हे आपण आहे ना एक कावडा तरी मारायला हवा रे. मेला एवढा काय डुक्कर आपण मारतोय ना आता. मग काय पण शिकारीला गेल्यावर एक डुक्कर आला तर समोर डोकर आला तर काय मेलाच मारायचा. कोण मारणार आहे? कोण मारणार म्हणजे बंदूक नाही आणलेली. कुठं आहे? ह्यानं आणला नाही ना. मी बंदूक नाही आणली. अरे नसली आणली तरी चालेल. मला ही डेलकीने आणले मी. हे डेल्किन काय मारणार आहेस? डेलकिन म्हणजे तुला माहित नाही काय? अरे मी या डेलकिन पण डुकार मारले आहेत.
काय म्हणतोस काय? मग आजपर्यंत एवढे डुक्कर मारला कधी गावलंच नाही. ए काय अरे हे पांढरे पाहिजे तिघाजण माझ्या सोबत असतात ना तेव्हा मला काय गावलाय नाही. मला या 15 दिवसापूर्वी आहे ना अमावशेला या टेपाकडे गेला होता मी. हा डुकरांचा कलब मला 20 नाही तू सांगितलास? मला कधी सांगू मला तुम्ही भेटले काय मला? अरे हा 20-25 डुकरांचा कलब आहे ना माझ्या सामनी याला या डेलकी आहे ना उठवणीच आणली होती त्यांना मी. बोलतोस काय? मग याला उचल दगड आणि मार, उचल दगड आणि पेटव, उचल दगड आणि पेटव. अरे शेलटवली होती, सगळं उलट पालालं. एकेकाचा कुला सुजवला होता मी. मला आता पुढचा सांगितलं ना तर तुम्ही विश्वासच नाही ठेवणार. ह्याच्या आधी जरी कुठे विश्वास ठेवलेला होता? अरे मेला हा नदी जवळ आहे ना हरेलीचा पर्याय आहे ना त्याची काय ना एक जवळजवळ नाही म्हटलं तरी 40-50 किलो भरलच असला डुक्कर तो एकदा मारला होता मी. या डेलकिन काय केला माहितीये काय केला असेल विचारा. अरे काय केला माहितीये काय? तो आला ना सामनी पहिला आहे ना या डेलकिन आहे ना त्याचं दोन्हीला डोलच फोडून टाकलं. डोलं साप फोडलं त्याचं आणलाच केला आणि मग मेला आणि घरात नेला. मग आपलाच कधी? नाही अरे मेला बिचारा आणला डुकर र कसा कापणार असा. महिना तलीवरनं एका डॉक्टरला बोलवून आणली आणि त्या डॉक्टरने काय केलं माहितीये काय त्याच्या डोल्यात आहे ना बॅटरी मारून बघितला. हा मग तो काय बोलला 15-1 दिवसात त्याला दिसायला लागल. मग 15-1 दिवस झाले तेव्हा मग त्याला कापला. हा तसा दिलदार आहेस रे. मग दिलदार म्हणजे काय उगाच काय पण हे सगळ्याला मटण दिला होता. मला एवढाच आला होता. हो एवढाच का? फक्त हो असू दे पण एवढा मोठा डुकर होता ना. अरे त्याच्या दोन्हीला पाव किलो भरलं. काय? अरे पाय मागचं. त्याला काय पोलिओ झाला होता का? पावपी किलो दिला असतो. तू गप याला चल बघूया इथं कुठे काय भेटताय काय. लेक चालली सासरला लेक अण्णा दुसरा म्हणतो यंदा लगीन माझं वाहणार. अण्णा तिसरा म्हणतो राधे खर सांग मजला ग कोट जाया सजला नेसून. अण्णा नका. ठीक आहे काय वाजवायचं ना तर वाजवत बसा. हे बाय इकडे इकडे दे. अण्णा अण्णा अगं दे इकडं आणि हे बघ तू इथं बस इथं बस. अण्णा करताय काय? करताय काय म्हणजे थकली असशील तू जरा बस नाही ना. अण्णा बसा. कशाला बसा तुम्ही आधी. हे बघ मला आता सवय करून घ्यायला नको काय. म्हणजे आता तुझं लगीन होणार तू सासरला जाणार म्हणजे असली सटर फटर काम मलाच करायला लागणार ना. हा पण तुम्ही नको. काय आहे माहिती आहे चेष्टेची गोष्ट सोडून दे पण मला लगेच काळजी वाटते तुझी. टेन्शन येतं मला. तुला एकदा चांगला पोरगा गावला ना म्हणजे सगळं काय बरं होईल बघ. अण्णा तुम्हाला टेन्शन नको काळजी नको म्हणूनच लग्नाला हा बोलले ना मी. होय गे बाय म्हणून तर ही तयारी करतोय ना. म्हणजे कसं आहे तुझी आईस होती ना लय प्रेम करायची माझ्यावर. कशास म्हणून कशास हात लावाय द्यायचे नाही. काय करायला गेलो ना की म्हणायची मग मी कशास आहे. आता सांग मला तुझ्या ह्या त्या मी कशास आहे ह्यानं मला काय करू द्याला नाही बघ. म्हणून हे असली की सटर फटर कामं जमत नाहीत. आता ती मला करायला हवीत ना करतो मी. होय अण्णा बरोबर आहे पण आता सांगून ठेवते तुम्हाला जोपर्यंत मी इथे आहे ना तोपर्यंत तुम्ही यातलं कोणतंच काम करायचं नाही. मी जर का एकदाची गेली नाहीत ना की मग काय करायची ती सगळी कामं करा कळलं. नाहीतर मी इथनं जाणार नाही. ये माझ्या आईशी मी असलं काय बोलू नकोस बघ. अण्णा असू द्या बसा तुम्ही. आईला राजा पण नाही राजा नाही ना प्रसाद. प्रसाद मला एक गोष्ट कळली तुझी. तुम्ही आल्या नावाप्रमाणे वाग ना जरा. एवढं चांगलं नाव प्रसाद आणि तू वागतो का सांग आल्या. कशा गावात का लपडी करायची. अरे गावातील लपडी करायची. हा सांगू तुला पोरगी गावची ना गावातच राहायला पाहिजे म्हणजे औषधी देखरेख राहील ना.
याला लय डोकं भारी आहे. मग काय उपाय पण पोरगी पटवायला उपाय सांग ना. मीच सांगू होय. जाऊ दे मला ती तुझ्या पटायचीच नाही. बघ मी काय म्हणतोय, काय कवड्याला मारतो. हा, कवड्याला मारून त्याची राख बनवतो आणि ती मारली तर मला कवड्याला मारतस. हा, मला कवड्याला मारून त्याची राग बनवण्यापेक्षा त्याला खाऊ ना आपण. कवड्या जाऊन देत, पालीला मारतो, त्याची राख बनवतो. मेला पालीच नको, मग ती कोकणातली आहे. हा, तू एक काम कर, तू मास पकड, तू खेकडी पकड, त्या दोघांची राख कर आणि तिच्यावर टाक. म्हणजे ती कशी नॉन व्हेजिटेरियन होईल. आणि नॉन व्हेजिटेरियन पोरगी म्हणजे कोकणातली. असे झक्कास पटेल ना तुला, म्हणजे विषयच मिटला. काय पण उपाय सांगू नका. हा, मेला काय पण नाही कुठे. मेला खरं आहे. आमचा राजा बाकीतला, त्याला कुणी सांगितलं इतक्या आयडिया? मी सांगितल्या. तेव्हा जाऊन त्याला एवढ्या पोरी नाही म्हणल्या. नाही म्हणाले. हा म्हणल्या म्हणल्या. हा, तुझं हा. ऐकण्यात तुझं कान धड ठेव रे. मला सांग, एवढं सगळं उपाय येतात कुठून रे तुझ्याकडे? साधं काम नाहीये माझं. एका दगडावर बसावं लागतं, गावातल्या 4 उंडग्या लोकांना पकडावं लागतं, त्यांच्याशी गप्पा गोष्टी कराव्या लागतात. तेव्हा कुठे जाऊन एवढं तत्वज्ञान येतं माहितीये. हा, हाडाची काढा आणि हे, काय पण नको बोलू मिळाल्या. ते जाऊ देत. तुम्हाला मदत करणार आहेस? मी मदत करेल तुला किरव्या पकडाय. हा. किरव्या पकडू आपण. इथं भेटतील का रे सांबार कोंडीवर? भेटतील, पण निस्त्याक पण होईल ना रात्रीचं. हा, खायाच पण होईल. चल. होय. अरे दया, हा दादा. कुठे गेला? ये बस. हो, कुठे गेला होता? ते भरतीचं बघायला. मग फॉर्म भरला? हो, भरतोय आता. ट्रेनिंगचं काय केलं? ट्रेनिंगचं बघू. मग पैशाचं काय? ट्रेनिंग घ्यायला पैसे लागतात. अरे मग काय फुकट शिकवतात? भरपूर पैसे घेतात ते. ट्रेनिंग द्यायला मोठमोठ्या अकॅडमी असतात, त्या पैशावरच चालतात. आणि ते पैसे आपणाकडूनच घेतात. पैशाशिवाय या जगात काय नाही होत रे बाबा. पण पैसे तर नाहीत माझ्याकडं. मग कसं होणार तुझं? कशाला फॉर्म बिम भरायच्या नादी लागतोय? एखादी अकॅडमी चालू कर, त्यातून ट्रेनिंग दे पोरांना आणि कमाव पैसे. हे सगळं जमल मला? अरे त्यात काय जमायचं? एखाद्या ट्रेनिंग अकॅडमी जवळ जायचं, लपून बघायचं कसं करतात ते, आणि ते जेवून त्या पोरांना शिकवायचं आणि त्यांच्याकडून पैसे घ्यायचे. बरं ठीक आहे, मी यावर विचार करतो दादा. कर विचार कर. अरे ही सुद्धा एक देशसेवाच आहे. ते जे पैसे घेतात त्यातून मेहनत करून देशासाठी लढणारे मावळे तयार करतात. मावळे तयार करणं ही सुद्धा एक देशसेवाच आहे. अरे ते काय उगाच पैसे घेत नाहीत, त्यापाठी पण त्यांची मेहनत असते आणि त्यातून सैनिक तयार होतात. तुला पण तेवढीच मेहनत करावी लागेल आणि त्यातून सैनिक निर्माण करावे लागतील. बरं दादा, येतो मी. काय यार, बातमी नाही, काय नाही. दिवसच अख्खा असा गेला. मागच्या टायमाला कसली शिकार केली होती? शिकारी म्हणजे बातमी. ब्रेकिंग न्यूज. गाडी. आपल्याकडे गाडी नाही. लवकर कॅमेरा. हे लोक शिकारीसाठी फिरतायत. शिकारी करताय म्हणजे तुम्ही प्राण्यांची हत्या करताय. ए मित्र इकडे सगळ्यांना कॅमेरा सगळ्यांना घे. हा, थोडं मित्र, हे प्राण्यांची हत्या करतायत. ह्या माणसाला कुठेतरी पाहिलंय. ह्या माणसाला कुठेतरी पाहिलं. अरे हा, तो काजू चोरताना आपण ज्याला पाहिला होता तो हाच माणूस आहे. म्हणजे हे चोरी सुद्धा करतात, शिकारी सुद्धा करतात. यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. आपण याच्यासाठी लढणार आहोत की यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. 500 देतो. 500 नक्की फिक्स आहे का? बरं, नाही, हा माणूस थोडासा वेगळा आहे. याचं नाक थोडं वेगळं आहे. मी किती वेगळा आहे? हा, तर मित्रांनो, पण तुम्ही शिकारी करता याच्यावर मी बातमी करणार आणि ही ब्रेकिंग न्यूज करणार. तर ब्रेकिंग न्यूज घ्या. ह्या लोकांना कसलीही दयामया नाही आहे. हे प्राण्यांची भ्रूण हत्या करतायत, प्राण्यांना मारतायत, वन्यजीव. नाही, आम्ही प्राण्यांना नाही मारत आहोत, आम्ही पक्ष्यांना मारत आहोत. कवडे मारायला आलो ना. नाही, पण तुम्ही 100% हे करताय आणि याची न्यूज झालीच पाहिजे. नाही, आम्ही काय पण मी मुंबईतून आलोय.
मुंबईतून ही लोक आलेत आणि इथं प्राण्यांना मारायला आलेत. आपली न्यूज ब्रेकिंग झालीच पाहिजे. शिकारीला नव्हता तो. नाही, आम्ही कधी शिकार करत नाही, हात नेहमी करतो, ह्याला बघा आम्ही जातो. म्हणजे हा माणूस नेहमी शिकारी करत असतो. ह्या माणसाला आपण ब्रेकिंग न्यूज करूया. जर तुम्ही शिकारी करता तर मग तुम्ही प्राण्यांची हत्याच करताय. तुला बोलायला 500 देतो वाटतं, पण नाही 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 त्याच्यात होणार नाही, त्याच्यात होणार नाही, त्याच्यात होणार नाही, 200 अजून नाही होणार त्याच्यामध्ये. संध्याकाळी. नाही कॅमेरा चालू आमचा. हा तर तुम्हाला आता तुम्ही जी प्राण्यांची हत्या करता याच्यावर तुम्हाला कारवाई ही झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. मी खरा सांगताय, मागच्या टायमाला 2 डुकर मारले तेवढे. दोन डुकार मारे याचा अर्थ कशा सांगता भाऊ तुम्ही? मला नको, मी ते वन विभागवाले येतील मला पकडून येतील. बरं मी हे सगळा विषय मिटवू शकतो इथं, पण तुम्ही पुढच्या वेळेला असं काय करायचं नाही. नाही, नाही, ठीक आहे, नक्की नक्की नाही. या वेळेला तुम्हाला मी माफ करतोय. तुम्ही चुकून केला तसं मी मान्य करतोय. आणि आपण यांना थोडस कुठेतरी आपण यांच्याशी तडजोड करतोय, कारण हे नेहमी करत नाहीयेत, हे चुकून यांच्याकडनं एकदा घडलं होतं. तर ठीक आहे, कॅमेरा बंद करा संपलं. संध्याकाळी जर मारलं तर पाव किलो पाठवून दे घरात. ठीक आहे. काय रे चला ओके हे त्यातले नाही. चला तुम्ही चला. हा कॅमेरामन आपला हा कोण? मंग्या कॅमेरा सोबत मंग्या सोबत. अहो एकदाच मंग्या हो. बरं कॅमेरामॅन एकदाच मंग्या सोबत सदा आग लावे. चला आईला एक बातमी भेटली होती, ती पण फुकट गेली. शेट, ते 500 भेटतील ना आपल्याला? कसले पाचशे? आता नाही का बोलले ते? कोण? आता ती शिकारी करणारी पोरं होती ती. तो काय बोलला? 500 लोकांना सबस्क्राईब करायला सांगतो मी, असं बोलला येड्या मंग्या. असं बोलले का? हा मग येणार काय? आपलं 500 भेटतील, मला पण 15 भेटतील. म्हणजे 15 उद्या देतो रे. काय तू पण मंग्या. कॉलेजचं सगळं करा, मग घरी या, यांचं सगळं करा. त्याच्यात ना आराम नाही जरा पण माझा दया भरती होणार आता. अरे वा, नो दया भरती होणार. ना 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 ना. काय ग आज जाम खुश दिसते. मग खुश तर आहेच मी. का काय झालं? अरे तू आता भरती होणार ना, किती भारी. मग फॉर्म भरलास? काय काय विचारलं? असंच माहिती विचारली होती सर्व. जाऊ दे, फॉर्म भरला ना ते महत्वाचं. आता काय सगळं होईलच नाही. बाय. मी फॉर्म नाही भरला. काय फॉर्म नाही भरला? बाय. ऐक तरी माझं. काय ऐकू? अजून किती फसवणार आहेस? आर्मी मध्ये भरती नाही झालो म्हणून काय झालं, पण ट्रेनर तर बनू शकतो ना. पैसे पण चांगले मिळतील आणि देशासाठी काही केलेल्याचं समाधान पण मिळेल ना. समाधान? कोणतं समाधान? तू गावात राहून देशासाठी काहीतरी केलं याचं समाधान मिळवणार आहेस? माझा भाऊ आर्मी मध्ये भरती होणार, किती स्वप्न बघितली. मी सोडलं होतं ना स्वप्न बघायची, मग कशाला मला परत स्वप्न दाखवलीस भरती व्हायची? ती कशाला आशा लावायची? माझा भाऊ आर्मीत भरती होणार, देशासाठी काहीतरी करणार, किती वाटायचं मला. पण तू, आपल्या गावातल्या पोरी रक्षाबंधनाला भावाला जेव्हा राखी पाठवायच्या ना, तेव्हा मला पण वाटायचं मी पण एक दिवस माझ्या दयासाठी राखी पाठवणार. आणि हा दया इतर राहून पैसे कमवण्यापेक्षा भरती होऊन देशाचं रक्षण केलं असतंच ना, तर त्याचा जास्त अभिमान वाटला असता मला. बघतो, विचार करतो.